नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सुंदर असं रबर बँड कसं करायचं हे पाहणार आहोत। पहा, हे मी केलेलं आहे। मी पण हे फर्स्ट टाईम केलं आहे। ॲक्च्युली मला कस्टमरची ऑर्डर होती, त्यांच्यासाठी मी हे केलं आहे। आतमध्ये माझ्याकडे या कलरचं रबर अवेलेबल नव्हतं, म्हणून मी ब्लॅक कलरचं रबर वापरलं आहे। तुम्हाला जर सेम कलरचं रबर अवेलेबल होत असेल तर तुम्ही ते वापरू शकता। म्हणजे कसे कुठेही थोडासा जरी स्पेस राहिला तरी आतला कलर दिसत नाही। पण पहा, रबर किती छान आणि किती सुंदर झाला आहे हे बघा। खूपच छान दिसतो, केसांना लावल्यानंतर सुद्धा खूप छान दिसतो हा रबर। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। हे पहा, त्याच्यासाठी मी हे असं रबर घेतलं आहे आणि या कलरच्या लोकरमध्ये मी हे रबर बँड करणार आहे। सुरुवातीला मी तुम्हाला सांगत नाही आहे की याच्यामध्ये किती सिंगल क्रोशेट होतील, ते आपण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कळेल की याच्यामध्ये आपण किती सिंगल क्रोशेट घेतले। स्लिप नॉट करून घेऊया। स्लिप नॉट करून झाल्यानंतर हा आपला रबर बँड आपण घेणार आहोत। आता याला पूर्ण आपल्याला सिंगल क्रोशेट करायचं आहे, पूर्ण। हे पहा, हा रबर मी असा स्ट्रेट घेतलेला आहे आणि याच्यावर मी हे सिंगल क्रोशेट विणत चाललेली आहे। असे आपण याच्यावर पूर्ण रबरला आपण असे सिंगल क्रोशेट करून घेणार आहोत। हे बघा, असे आपण पूर्ण सिंगल क्रोशेट करून घेऊया। हे पहा मैत्रिणींनो, असे एकूण माझे 38 सिंगल क्रोशेट झालेले आहेत। आता इथे आपण पहिल्या सिंगल क्रोशेटवर स्लिप स्टिचनी हा राऊंड कंप्लीट करून घेऊया। पहा, असा हा माझा राऊंड पूर्ण झालेला आहे। इथे 1 2 3 चैन घेऊया। आता हा धागा आपण इथे कंटिन्यूमध्ये घेऊया आणि सेम सिंगल क्रोशेटवर आपल्याला आणखी 2 डबल क्रोशेट करायचे आहेत। 1 आणि 1 2 3 चैन घेतल्या मी आणि सेम सिंगल क्रोशेटवर मी 2 डबल क्रोशेट घेतले। आता पहा मैत्रिणींनो, आपल्याला प्रत्येक सिंगल क्रोशेटवर 3 3 डबल क्रोशेट करायचे आहेत। प्रत्येक सिंगल क्रोशेटवर 3 डबल क्रोशेट करायचे आहेत। एकही सिंगल क्रोशेट आपल्याला स्किप करायचा नाही आहे। प्रत्येक डबल क्रोशेटवर 3 3 डबल क्रोशेट करायचे आहेत। माझा हा रबर बँड जो होता याच्यावर मला 38 सिंगल क्रोशेट मिळाले। आता तुम्ही कोणत्या साईजचा आणि कोणता रबर घेता त्याच्यावर सिंगल क्रोशेट तुम्ही घ्या। फक्त असं घट्ट विणून घ्यायचं, म्हणजे आतमध्ये रबर दिसत नाही। प्रत्येक सिंगल क्रोशेटवर दुसऱ्या राऊंडमध्ये आपण प्रत्येक सिंगल क्रोशेटवर 3 3 डबल क्रोशेट करून घेणार आहोत।
असं आपल्याला प्रत्येक सिंगल क्रोशेटवर असे 3-3 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. हे पहा मैत्रिणींनो, हा माझा सेकंड राऊंड कंप्लीट झालेला आहे. बघा, हा फूल आपण असा छोटा फूल म्हणून पण यूज करू शकतो. म्हणजे एवढ्यावरच आपण स्टॉप करून असा छोटा फूल म्हणून पण आपण याचा वापर करू शकतो. हे बघा, आता आपण तिसरा राऊंड करूया. त्याआधी माझे हे सगळ्या सिंगल क्रोशेटवर 3-3 डबल क्रोशेट विणून झालेले आहेत. तर सुरुवातीला ज्या आपण 3 साखळ्या घेतल्या होत्या त्याच्या तिसऱ्या साखळीवर मी स्लिप स्टिच करून हा राऊंड कंप्लीट करून घेते. पुन्हा 1 2 3 चैन करा आणि सेम स्टिचमध्ये 3 चैन केल्यानंतर पुन्हा सेम स्टिचमध्ये 3 डबल क्रोशेट घ्या. 1 2 आणि 1 3. आता मैत्रिणींनो, आपल्याला इथे प्रत्येक डबल क्रोशेटवर याच्यामध्ये प्रत्येक डबल क्रोशेटवर 4-4 डबल क्रोशेट घ्यायचे आहेत. प्रत्येक डबल क्रोशेटवर 4 डबल क्रोशेट. 1 2 3 आणि 1 4. प्रत्येक डबल क्रोशेटवर आपल्याला 4 डबल क्रोशेट घ्यायचे आहेत. 1 2 3 4. तुम्हाला छोटा करायचा असेल तर तुम्ही तो छोटासुद्धा मी आधी दाखवला आपले 2 राऊंड करून तसंही करू शकता. फक्त बॉर्डरला सिंगल क्रोशेट द्यायचं आहे, जसे की आपण ह्या रबरच्या 4थ्या राऊंडमध्ये करणार आहोत. प्रत्येक डबल क्रोशेटवर 4-4 डबल क्रोशेट करायचे. हे पहा मैत्रिणींनो, असा हा आपला रबर रेडी झालेला आहे. पहा किती सुंदर दिसतोय. तिसरा राऊंड कंप्लीट झाल्यानंतर आपण ज्या सुरुवातीला 3 साखळ्या घेतल्या होत्या त्याच्या तिसऱ्या साखळीवर स्लिप स्टिच करायची आणि हा राऊंड पण आपला पूर्ण करून घ्यायचा. पहा, सुंदर असा हा आपला रबर रेडी झालेला आहे. पहा, याची आपण सेटिंग केली तर ते आणखीन छान दिसेल. एक साईड वर एक साईड खाली असं आपण याला करूया. सोपा आहे खूप करायला. फक्त हे आपले डबल क्रोशेट आहेत
ते आपलं कुठलीही साखळी त्याच्यामध्ये सुटली नाही पाहिजे. हे बघा, मागून पण आपण त्याला व्यवस्थित करून घेऊया. हे पहा, असा आपला हा सुंदर असा रबर रेडी झालेला आहे. बघा, खूपच छान आणि खूप सुंदर वाटतंय हे रबर. एकदा नक्की ट्राय करून पहा. इथे आपलं तिसरा राऊंड कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला जर वरून पूर्ण सिंगल क्रोशेट करायचे असतील तर तुम्ही करू शकता, किंवा एक साखळी करून इथे हा धागा कट करून घ्या. धागा इथे पाठीमागे आपण अडकवून घेऊया. असा हा आपला सुंदर असा रबर रेडी होतो. हे पहा, सुंदर आणि छान असा आपला हा रबर बँड रेडी होतो. एकदा नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.